धन्यवाद दीपक सर. बघायला गेलं तर बामणनगर प्रीमियर लीग सर्व पाहुणे मंडळी कोण जेवायचं असेल तर जेवून घ्या मित्रांनो, नाहीतर टोपं घासायला घ्यायला. मग नंतर जेवायचं असेल तर बोलू नका जेवलो नाही. 1 वाजल्यापासून आज वाजले किती बघा. सलमान जेवला का? जेवून घे. ही लढत बघायला मिळतोय करूया मरोची हर्ष 11 वरच्या जीवदानी स्पोर्ट या दोन संघांमध्ये लढत बघायला मिळतोय. 4 षटकांचा सामना राहील. निखिल खोतच्या हातात जिम्मेदारी असणार, गोलंदाजीचा वाटा त्याच्या समोर येईल. आताची मॅच झाली त्यामध्ये मॅचमध्ये मी पण होतो दीपक सर त्या केरलेच्या तिथं थोडंसं डान्सिंग पण करत होतो. वाटलं होतं जिंकू पण तो नाही, आमचे गोलंदाज थोडंसं तब्येतीनं गोलंदाजी नाही झाली. सलमान शेख कडनं चौकार ट्रिक षटकार चौकार किती 3000. अरे वा सलमान शेख चौकार षटकार हॅट्रिक साठी या फलंदाजांना हर्ष 11 साठी चिकूला 3000 रुपयाचं पारितोषिक. चिकू शुभम पाटील तुझ्यासाठी पारितोषिक आहे. दीपक सर जेवून घ्या, वाटल्यात तर बिर्याणी मागवायला सांगा आपल्याला 2. निखिल खोत गोलच्या उमाट्यावर पहिला चेंडू. हा चेंडू पडतोय पॉइंटच्या बाहेर निघतोय. परला नाही काय पंच खराब दर्शवत होते कावंतर धावेने 3. तर सुमित यायचं आपण सुमित मात्रे यायचं आहे. षटकार हॅट्रिक लावली त्याबद्दल तुम्हाला 1000 रुपयात सन्माननीय अमर शेठ मात्रे यांच्याकडनं. तर विनंती करीन मी सन्माननीय राजेश मात्रे यांना, सन्मानित जितेंद्र भोईर नावे गावचे जे खरंच चांगले खेळाडू आहेत त्यांच्या जितेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. हितेंद्र भोईर ना, हितेंद्र भोईर यांच्या व्हाईटला काय ते मला माहित नाही. अंपायरने घेतलाय बघा. काय चाललंय मॅचचं काहीच समजा नाही. गोंगाट तुमचा जिथे चाललाय. पंचाही तर खराब दिलाय. रेवो चेक करण्यात येतोय. खराब चेंडू खराब. पंचांचा निर्णय अंतिम राहील असा आहे. पंच तुम्ही देशाल ते कारण फक्त तुम्ही जर तिसरा पंचांची मागणी केली तर ठीक आहे. व्हाईटला रिवो नाही. हा चेंडू पडतोय. जबरदस्त चेंडूची फेकी होते. काय चेंडू फेकला गेला निखिल खोत यानं. चांगला असा चेंडू, जबरदस्त चेंडू. कसली मागणी होते फलंदाजाकडनं. हा चेंडू तर परफेक्ट आहे. जबरदस्त छातीच्या लेवलनं गेला होता चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या तिथल्या तिथंच नाही ती 1 धाव. काय गोलंदाजी होती निखिलकडनं. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतोय. हा चेंडू पडतोय. चांगला असा चेंडू 1 धावेसाठी जातोय. 1 धावेने धावफलक पुढे जातोय. 2 मध्ये 2 धावसंख्या फलकावर लागली जातात. निखिल खोल गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत या गोलंदाजाने 3 चेंडू फेकले. त्यातला 1 चेंडू खराब. तर जबरदस्त मनोज नाईक साठी सुवर्ण संधी लाभली. चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक लावले आहेत. मितेश म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू पडतोय. जबरदस्त क्लिक केलाय. काय चेंडूला पाहणी करून टोला दिला. शेवटच्या क्षणाला बॅट घातली त्या चेंडूवर आणि चौकार. डीजे वाजव होता. मास्टर खरं जबरदस्त शेवटच्या क्षणी या बॅट लावली चेंडूला. मनोज नाईक यांनी पारितोषिक आहे. जबरदस्त पारितोषिक म्हणजे 2000 रुपये 3 चौकार किंवा
3 षटकार लावले तर म्हणून नाईकसाठी ही मॅच बघायला मिळते. करो ह्या मरोची अशी मॅच आहे. दोन्ही संघ एक तोलणे मोलणे संघ आहेत. बघायला तर कल्पेश ठाकूरचा एक संघ आहे आणि एक संघ बघायला गेला तर शुभम पाटीलचा एक चिकू उर्फ चिकू याचा चांगला संघ. दोन्ही संघ यामध्ये ही लढत. हा चेंडू पडतोय. चांगला असा चेंडू एक धावीचा जातो. एक धावीने धावपल कव्हर धावा लागल्या जातात. त्या 7 धावा ग्रामस्थ मंडळ बामणडोंगरे यांच्या वतीनं करायचं बामणडोंगरे प्रीमियर लीग खेळवली जातोय. आयोजक आहेच करायचं त्यांच्या आयोजकांचं कर्तव्य करीन आणि या सर्व ट्रॉफ्या बघायला मिळतात. शांताबाई कैलासवासी शांताबाई केशव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रवींद्र केशव म्हात्रे यांच्याकडून या सर्व सन्मान चिन्हाच्या या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. सन्माननीय दीपकजी गोंदले यांचं आगमन होते. विनंती असेल या आपण मंचावर. हा चेंडू पडतोय जबरदस्त. चेंडूची पैकी काय निखिल कोतने गोलंदाजी करतोय जबरदस्त. पुनरावृत्ती घेतली असं वाटतोय. पुन्हा एकदा संघामध्ये प्रवेश केला असं वाटतोय कारण चांगली गोलंदाजी. आता कुठेतरी लेंथ लाईन समजली गेली या गोलंदाजाला. कशा प्रकारे कुणाला गोलंदाजी करायची आणि कसं चेंडू फेकायचं हे समजलं गेलंय निखिल याला. धापल कव्हर धावा आहेत त्या 7 आहेत. हा चेंडू पडतोय जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी निखिलची. खरंच आकाशाला बघतोय की आज कशाकडनं माझ्याकडनं चांगली गोलंदाजी होतोय कारण एवढे दिवस खराब गोलंदाजी होत होती पण आजच्या दिवशी चांगली गोलंदाजी निखिल याच्याकडनं बघायला मिळली. 7 चेंडू फेकलं 7 धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी. त्यातला एक वाईट चेंडू फेकला गेला होता. 7 धावा दिल्या या निखिलनं जबरदस्त. त्यात एक चौकार खाला होता. आमचाच जमतेम जाते मायकांशी तुमचा विजा काय येईल. चिकनसाठी कंच संघ केलं. भांडसा रोशन म्हात्रे स्नेहल सुरवे स्पोर्ट्स. त्यानंतर वाऱ्याकंची देवी. त्यानंतर सेजल्स अँड स्माई. त्यानंतर बलिराम स्मृती A1 जोडी. यांशीन जिंकलतो 5 चिट्या काढू आपण. एक विजेता टाकू चालेल असं होईल. एक इनिंग होईल. एक इनिंग नंतर आपण चिट्या पण काढू म्हणजे ताबडतोब मॅच खेळायला भेटेल. तर 5 कर्णधारांना विनंती असेल 5 कर्णधार यायचा. ही इनिंग संपल्यानंतर ताबडतोब चिट्या होतील. हा षटकातील हा चेंडू कल्पेश ठाकूर गोलच्या मोठ्यावर जबरदस्त चेंडूची फेकी करताय. प्रल्हाद नाईक आहेत पंच. नॉन स्ट्राईकला बघायला गेलं तर समाधान नाईक आहेत. असे 2 पंच बघायला मिळतात. चांगली पंचगिरी बघायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव कल्पेश ठाकूरचा. काय खालाय आज चिकनची रप्ता मारलाय म्हणून अशी गोलंदाजी होते. नाही ते भुकच आहे. या षटकातील हा चेंडू कल्पेश ठाकूरचा. बघतोय मनोज नाईकला हा कसा खेळतोय. जबरदस्त पैकी होतोय. चांगला चेंडू शरीराला आदळतोय. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. 1 धाव तर मिळतोय. 1 धावेने संघाची धावपळक होते. 8 बॅटकट आहे का लेग बाईज मग इशारा करा पंच. हा लेग बाईज आहे पंच. आता आऊट दिला असतात तर बॅटकट नसते चांगली. बॅटकट चांगली असते. धन्यवाद पंच. शुभम पाटील येतो स्ट्राईक वर. गोलंदाज कल्पेश ठाकूर स्ट्राईकला. शुभम हा फटका भिडकवलाय. जबरदस्त टोला दिलाय. बघतोय क्षेत्ररक्षण आणि त्याच्या डोक्यावरून डीजे वाजवता. खरंच जबरदस्त चिकना चेंडू होता. चिकना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. शुभमचा नाही लग्न झाला मित्रांनो. कल्पेशने खरंच प्रयत्न केला होता माहेरला नाही पाठवायची पण पाठवली शुभमनी. या षटकानं धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 14 हिंदी 14 धावसंख्या लागल्या जातात. मला आई असलं म्हणून 14 हिंदीन काय बोलतात 14 ना. ह लावतात का धावपळकावर धावसंख्या 14. खरंच 5 संघाच्या संगणकांची ज्यांची नावं घेतली चिट्याला होतील. यायचं आहे आपण 5 संघाच्या संगणकांनी.
हा चेंडू पडतोय जबरदस्त चेंडूची पैकी गल्लीमध्ये पुश केलाय शुभमनी बघत राहता चेंडू करे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण खरंच टांगा जसा आपण चालवतो पण त्याप्रमाणे रनिंग घेतो शुभम उच खाल टांगा कसा पलतो तसं रनिंग बघतो त्याची जबरदस्त रनिंग आहे तुझी शुभम खरंच टिपलं जाईल कॅमेऱ्यामध्ये ही रनिंग तुझी आहेत तिथं तकदीर पाटील आहेत ते सांगित असतील की ही रनिंग टीप याची कशा प्रकारे धावतोय हा या षटकातील हा चेंडू हा चेंडू भिडकवलाय जबरदस्त चेंडू काय आहे चौकार का चटकार बघा चेक करा पंच काय आहे चौकार आहे चौकार आहे का चक्कर आहे चेक केला चेक करायला सांगितलेला थांबा एक मिनिट चेक होतोय बघा आपण लाईव्हच्या थ्रूने बघत आहात चेकिंग चालू आहे इथं चौकार आहे की चटकार आहे बघण्यासाठी तर विनंती असेल 40+ संघाच्या संगणकाला किंवा पूर्ण संघ असेल त्यांना पूर्ण संघाला विनंती आहे की या आपला सत्कार होणार आहे 40+ संघाला सर्व संघाच्या खेळाडूंनी यायचं आहे 40+च्या आपल्या या युनिंग नंतर सत्कार होणार आहे 40+ बामणनगरी संघाच्या संघ खेळाडू जेवढे 40+ आहेत तेवढे खेळाडूंना विनंती असेल की या आपण तुमचा सत्कार होणार आहे अमित नाईक यायचं आहे शंकर नाईक आपण पण यायचं आहे चांगलं असं जेवण बनवलं सहकार्य लागले शंकर नाईक याचं सकाळीपासून देवानंद पाटील या जेवढे खेळाडू आहेत अंकुश म्हात्रे यायचं आपण या युनिंग नंतर 40+ संघाचा सत्कार होणार आहे राजेश म्हात्रे आहेत इथं अमित ठाकूर आहेत कर निर्णय अद्याप चालू आहे खरंच वाटतोय थोडीशी राखाडी उडली का काय असं वाटतोय सीमारेषेची थोडस दर्पण आहे थोडस किंचित कल्पेक्षा किंचित फरक आहे छटकार किंवा चौकार होऊ शकतोय असा निर्णय आहे मला तर वाटतंय असं पण उडू शकतोय चेंडू पडल्यानंतर पण उडू शकतोय असं पण होऊ शकतंय पण बघता चेकिंग चालू आहे भरपूर लोक चेक करतात खरंच एखाद पोरगी बघायला गेल्यावर एवढी चेक नाही करत एवढं तुझा चेंडू पडल्यानंतर त्यांनी मारल्यानंतर चेक करतात तिथं निर्णय देतात चल पसंत आहे झालं काय पण असेल तिचं ते बघून घेऊ इथं निर्णयाला किती थांबायला लागतोय हा क्रिकेट आहे आणि चित्न भरलेला डाव आहे हा क्रिकेटचा या डावामध्ये असं काही घडत असतात षटकार षटकार कल्पेश षटकार आहे निवड झाली इथं भरपूर लोकांच्या नजरा होत्या 32 डोले होते इथं 16 लोक बघत होती दात नाही एवढे आपल्या जबऱ्यात राहिले एवढी लोक बघत होती षटकार या साधारण धावफलकावर धावा लागले जातात डबल दुरी 22 हा चेंडू पडतोय ब्लॉक बॉलचा प्रकारे चेंडू होता जबरदस्त चेंडूची खेळणी गेली ती शुभमनं एक धाव तर मिळली शुभमला संघाला एक धाव मिळली धावफलकावर धावा 23 षटक संपला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 पहिला षटक फेकला 7 धावेंचा दुसरा षटक फेकला कल्पेश ठाकूरनं 16 धावेंचा तिसरा गोलंदाज कोण वावरतोय ओमकार नाईक ऐका नाही पारितोषिक मनोज साठी हाईटचा षटकार मारल्यावर आयुष मात्रे यांनी हॅट्रिक घेतली तर पारितोषिक लागले गणेश नाईक यांच्याकडनं
₹1000 पारितोषिक, विकेट हॅट्रिक घ्यायचे, ₹1000 कमवायचे. क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. स्ट्राईकला शुभम आहे, गोलंदाजच्या उमाट्यावर आयुष म्हात्रे आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय. नजरेच्या खालून 5 संघाच्या 5 कर्णधारांना विनंती करतो, आपण 6 मध्ये गेलात, सुपर 6 मध्ये त्या 5 संघाच्या इनिंग संपायच्या अगोदर यायचं आहे. तुमच्या चिट्या होणार आहेत आणि यातून एक विजयी संघ टाकणार आहे, तो तर खेळणारच आहे. हा चेंडू पडतोय, पॉइंटवर क्लिक केलाय. क्षेत्ररक्षण कोण आहे, पप्पू का? नाही. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 25. हॅलो. तर या षटकातील पुढचा चेंडू आयुष्या शुभमसाठी जबरदस्त चेंडूची फेकी करतोय. सकाळी वाटलं होतं 6 वाजता आलता प्रॅक्टिससाठी की अण्णा आज माझी गोलंदाजी होईल, काल माझ्यावर भरपूर मार बसलाय, पण आज मी गोलंदाजी करीन, दाखवीन सुपर 6 मध्ये जाऊन कल्पेशच्या संघाला म्हणजे स्वतःच्या संघाला जीवदानीला नेऊन दाखवीन असं बोलून गेलाय. बघूया त्या प्रकारे गोलंदाजी होतोय का. या षटकातील हा चेंडू आयुष्या भिडकवला जातोय, टोला दिला आहे, परंतु क्षेत्ररक्षण कोण येतोय? शंकर नाईक. शंकर नाईक, शंकर नाईक पकडला जातोय. डीजे वाजवा. खरंच डीजे मास्टर जबरदस्त. सुपला शॉट नाही, सुकला शॉट आहे शुभमचा. आणि 2 मध्ये परततोय पियुष, नौका फलंदाज मैदानामध्ये. तर विनंती असेल आमचे मान्यवर निलेश ऋषी नाईक, विनंती असेल निलेश ऋषी नाईक, आपण यायचंय मंचावर, तुमचं पण स्वागत करण्यात येईल. या आपण, वडील नाही आले तर आपण या. सर्व ग्रामस्थांच्या वडील नसतील आले तर मुलाही यायचं आहे की मी याचा मुलगा सांगून आम्ही तुमचं स्वागत करूच. या निलेश नाईक, आपण यायचं आहे, आपलं पण स्वागत होईल. खरंच या लाईव्ह मध्ये नाव आलं, घरी बघत असतील तर किती भारी वाटत असेल ना की माझं नाव आलं. असं सर्वांची नावं घेईन मी, परंतु गोलंदाजच्या उमाट्यावर सध्या हा गोलंदाज नौका फलंदाज मैदानामध्ये पियुष येतोय. पियुष ओमकार असे फलंदाज मैदानामध्ये येतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातोय कल्पेशकडनं. धावफलकावर धावा आहेत ते आहेत त्या 25. हा भिडकवला, जबरदस्त टोला, बघितलं, पारखलं आणि दिला आयुष्या बॉलिंगवर. हा बॉलवर षटकार. डीजे जबरदस्त मारला पियुषनं. या षटकानं धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 31. कोण विसरेल ते 31 डिसेंबरला, कारण सर्व लोक झिंग होती. खरंच एकट्यालाच डॉक्टरने बंदी केली. काय झालं, माझं नशीब असतं का कुठला एक चांगला सण आला का माझी नशा बंद असतो, नशीबच नाही. तर हा चेंडू पडतो या षटकातील. भिडकेचा होता, बॅटच्या पुरेसा पट्ट्यात आला नाही, फ्लोअर फुलटॉच होता, खाली पडत होता चेंडू, पण बॅटच्या पट्ट्यात घेतला. एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न, जबरदस्त थ्रो होता निखिलेचा, वाटलं होतं डायरेक्ट हिट होईल पण थोडासा चुकला. तोपर्यंत 2 धावा मनोज आणि त्याच्या साथीदाराला मिळल्या. 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या डबल तिरी 33 धावा. खरंच आता चालू असती राजश्री तर भरपूर लोकांनी नंबर लावली असती. ही डबल तिरी, डबल दुरी, डबल 1, डबल चव्वा आम्ही खेळायचो अगोदर मित्रांनो, होती चव्हा, सरकार मान्यता होती तेव्हा. आता चोरी चिप्पे चालू असेल कुठे ते माहित नाही. हा चेंडू पडतोय, बॅटची काढा, जबरदस्त चेंडू, नॉट आउट. तिसरा षटक आहे प्रगतीपथावर. 33 धावा संपला ना, 3 षटकं संपली प्रगतीपथावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने चाललाय हा संघ. बघायला गेला तर हर्ष 11 हा संघ 33 धावसंख्येवर. 1 विकेट तर गमावला गेलाय शुभमचा. शुभमने वैयक्तिक संघासाठी धावा जोडल्या होत्या त्या 18 चेंडूमध्ये 18 धावा, त्यामध्ये 2 मोठे फटके होते षटकार शुभमचे. तर गोलच्या माठ्यावर करण पाटील आएगे, करण अर्जुन आएंगे, चांगली गोलंदाजी होईल. तर 40+ सर्व खेळाडूंना विनंती करतो की या पण
सर्वांचा सन्मान होईल, इथं तुमच्या संघाचा सन्मान होणार आहे 40 प्लसच्या खरंच तुम्ही सकाळीपासून या सर्व खेळाडूंची मेहनत घेता आणि यांना खेळायला इथं सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता बोलवता, त्यांची मेहनत आज तुम्हाला रंग लावतोय, कारण त्यांच्यामुळे तुमचा सत्कार होत आहे. यायचंय आपण जबरदस्त टोला मनोज नाईकने काढलाय हा, त्याच्या फलीतून मोठा फटका. डीजे वाजव. डीजे मास्टर गाण्याचं बोल लाव, असं नाच नाही येणार. जर बोल असलं तर नाचतील तरी. तर 39 धावसंख्या फलकावर लागले जातात. शेवटचा षटक करण अर्जुन, वापस यायलाच लागेल तुला. बॉलिंग मगाशी केली तशी करणंच आहे. 50 पर्यंत रोखलं तर ठीक आहे, 50च्या पलीकडे गेलं तर कल्पेश एकटा किती केलं. पूर्णपणे ते 2 मॅचेस तोच केलाय, तिसरी मॅच त्याच्यावर डिपेंड करून चालणार नाही आपल्याला. हॅलो, अरे वा, गुड गुड. फलकावर धावा 39 झाले आहेत. तर 40 प्लसच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल यायचं आपण. आणि पण जे आपले 5 संघ आहेत जे सुपर 6 मध्ये गेलेत, त्या संघाच्या संघनायकांना विनंती असेल यायचंय आपण. पण ज्या सीमारेषा कॅच म्हणजे सीमारेषेच्या बाहेर चेंडू आयवा कॅच म्हणतात, षटकार मारतो आणि त्याच्यानंतर बाहेर कॅच पकडली जाईल. तर रविकांत म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. एक LP सुटली समजायची उद्याला, आज नाही, आज ट्रायडे आहे मित्रांनो. ते षटकारच्या बाहेर कॅच आयवा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा कॅच पकडील त्याला रविकांत म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा कॅच साठी. प्रत्येक मॅच साठी असणार आहे. हा चेंडू क्लिक केलाय, जबरदस्त टोला दिला. शंकर नाईक येतो चेंडूच्या मागं, पकडीपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, तिसरी धाव होतोय का बघायचं आहे. काय घडणार, काय बिघडणार, आणि बिघडलं 20 विकेट जातोय. मनोज नाईक जातोय षटकारासाठी. करायचं आयवा कॅच साठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. या प्रेक्षक वर्ग झेल टिपा 200 रुपये घ्या आणि तुरंत जा. नाव पण नाही सांगायचं, झेल टिपायचा, तिथल्या तिथं 200 मिळतील. आम्ही घेऊन येऊ वाटल्यास, फक्त हात वरती करा मी घेतला म्हणून झेल. या षटकातील किती चेंडू आहेत? 3 चेंडू आहेत. आयुष नाईक हा चेंडू भिडकवलाय, पॉइंट वर क्लिक केलाय. मनोज नाईकने क्षेत्ररक्षक धावते, चेंडू खाली पकडतोय, तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावेनं धावफलकावर धावा लागल्या जातात त्या. डबल चव्वा आज माझ्या नशिबात आहे तो. डबल चव्वा, डबल 3, डबल 1, डबल 2. लॉटरी चालू असती तर गेलोच असतो. चोरी चिप्पे नाही, मार खावा लागते पोलिसांचा. हा चेंडू पडतोय, जबरदस्त चेंडू. हा पंच बाद, हा एक बाद. एक चेंडू आहे ना, ते एक चेंडू आहे शिल्लक. तर सन्माननीय आमचे बंधू सन्माननीय रॉकी भाई बामणडोंगरीचे माझे बंधू राकेश गोंधली यांना विनंती करतोय या आपण पण मंचावर, कारण सत्कार होणार आहे 40 प्लस संघाचा. आता ही इनिंग संपला, 1 चेंडू नंतर सत्कार होईल. त्यासाठी राकेश गोंधली, रॉकी भाई यायचंय आपण मंचावर. खरंच मी सर्वांची नावं घेईन, कारण आमचे सर्व गावचे खेळाडू आहेत आणि गाव बामणडोंगरी प्रीमियर लीग आहे. सर्वांचं नाव येणं गरजेचं आहे, कारण कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाची बायको, कोणाची मुलगी, कोणाचा भाऊ, कोणाचा काका, कोणाचा दादा, कोणाचा लांबचा नातेवाईक, सर्वजण मॅच बघत असतील का माझा मुलगा खेळतोय, माझा भाऊ खेळतोय, माझा बाचा खेळतोय, काका खेळतोय, असं वाटत असेल. कारण सर्वांची नावं घेणं गरजेचं असणार आहे, कारण त्यांना पण बघायला हौस वाटेल की माझ्या मुलाचं नाव आलता या टुर्नामेंट मध्ये, या बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. तर सुभाष नाईक येतोय, स्लोअर फुलटॉस चेंडू होता, जबरदस्त पुढे सरसावून मारला. हा फलंदाज कुठं ठेवलेला तुम्ही? जबरदस्त फलंदाज आहे या जवळ. 1 धाव, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, कल्पेश काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय. प्रल्हाद नाईकचा हा मुलगा आहे, स्वरूप का. तर यायचं आहे 5 संघाच्या पंचा लाईव्हला दाखवायची आजची. की आम्ही लाईव्हला दाखवू काय? आता तुम्ही आलो तर चांगलं होईल. 5 संघाच्या संघानायकांना
प्रीत मात्रे यायचं आहे, आर्यन यायचं आहे, तकदीर यायचं आहे, बांधाच मात्रे यायचं आहे, लाईव्ह इकडे घ्यायचं आहे, चिठ्ठ्या टाकण्यात येतील आणि 40+ यायचं आहे सर्वांनी. तुमचा पण सत्कार करण्यात येतोय. तकदीर आलाय, आर्यन आलाय, 5 आणि विजेता. विजेता संघ लागेल त्यांनी केलाच आहे. संदेश पाटील पण आलेला आहे. यायचं आहे पण सर्वांना विनंती असेल. 2-2 उचलायचे आहेत. हा पहिल्या 2 निघतील त्यांची मॅच, दुसरा निघेल त्यांची. यांची विजेता एक टाकले त्यांची एक. या उचला 2 चिठ्ठ्या उचला. 2 उचल. दाखवा लाईव्हला दाखव. मग काय लाईव्ह मध्ये दाखवले जातात. काय नाव आहे? नेहाल आणि सुरवे स्पोर्ट. दुसरी चिठ्ठी त्यांना जोर कोण आहे? बांधाची. एक तर संघ बांधाचा आहे. हा विजेता संघ यांची जिंकल ती पहिली मॅच होईल. यांची जिंकल तो बांधाचा आहे ना, यांची जिंकल तो. दुसऱ्या उचला. वारेकांच्या देवी दाखवायला येऊला. वारेकांच्या देवी आहे ना, संदेश पाटीलचा आणि संघ. बलिराम स्फूर्ती असेल. सेजल आहे ना, आई आर्यन. दुसरा सामना आर्यन वर्चेसचा संदेश मामा बाच्याचा. बलिराम स्मृती आहे ना, एवन जोडी. तिसरी लढत होईल. पहिली लढत ही विजेता संघ आणि यातून विजेता संघ होईल. त्यानंतर भानुदास आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. या 3 मॅच होतील. त्यांच्यामध्ये पण चिठ्ठ्या होतील का? 10वाचा 40+ स्वागत करायचं आहे. सुहास, रोहित मात्रे 40+ संघाचा सन्मान करायचा आहे. सुभाष आलाय. शंकर नाईक यायचं आहे. आपण पण 40+ यायचा आहे. सन्मान आहे 40+ संघाचा. कारण तुम्ही सकाळीपासून मेहनत करता आणि तुमच्या मेहनतीमुळे सर्व खेळाडू तयार झालेत. त्यासाठी तुमचं स्वागत. मनोज नाईक यायचं आहे. आपण पण मनोज नाईक, राकेश गोंधली यायचं आहे. या पण सर्व 40+ खेळाडूंना विनंती असेल, या पण सन्मान करण्यात येतोय तुमचा. जयेंद्र नाईक यायचं आहे. जयेंद्र नाईक कुठे आहेत? फलंदाज पाठवतो. फलंदाज पाठवा. घ्या घ्या आता मग घ्या. आले तेवढ्यांत घ्या. या राकेश यायचं आहे. या आहेत तेवढ्यांच मध्ये करून घ्या. सन्मान करण्यात येतोय. खरंच 40+ संघाचं भरपूर योगदान देतात. भरपूर म्हणजे भरपूर योगदान देतात. सकाळी 5 वाजता उठतात, 6 वाजता मैदानामध्ये येतात. हे खेळाडू आहेत ना, हे सर्वजण बामणनगर प्रीमियर लीग मध्ये खेळतात. हे सर्व खेळाडूंना मदत करतात. खेळण्यासाठी पाणी आणतात, क्रीज बनवतात आणि चांगले असं उद्देश पण देतात की अशा प्रकारे खेळ आपल्या गावाचंच नाव मोठं होईल. आणि त्याप्रमाणे त्यांचा सत्कार करण्यात आलं. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सन्माननीय दीपकजी गोंधले यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करेन रोहित मात्रे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय दीपकजी गोंधले यांचा सत्कार करायचा आहे. या इकडे या. बघितला नाही या. ओमकाच्या वडिलांचं झालं का? ऑनरही धावायचं आहे का? असं आहे हो. नंतरच्या 3 टीमी राहतील त्यांच्या ऑनरही रनिंग आहे. इथून ते तिथून इथपर्यंत पुन्हा यायचं आहे का? ऑनरने कॅप्टन. यातून विजेता संघ होईल तो बानुदाच्या संघाशी खेळेल.
स्नेहल सुरवंट स्पोर्ट या संघाशी केलेलं खरंच बांधवाचं पण योगदान चांगलं आहे. पंचांच्या भूमिकेत सकाळी होता. सलामी जोडी मैदानाकडे चेंडू दिलेत का? पंच चेंडू दिलेत का मैदानामध्ये? शंकर नाईक या पण सन्मान करण्यात येतोय. सन्माननीय शंकर नाईक खरंच 40+ मास्टर जबरदस्त खेळ त्यांच्यामुळे तर हा क्रिकेट बामणडोंगरीचा रुजून आणि रुसून राहिला नाही. कारण खेळ चालूच ठेवलं ते आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार पण करण्यात येतोय. जेवण पण बनवलं, चेंडू पण आणून दिले आणि त्यानंतर खेळतात पण चांगले आणि सतत योगदान असतो या जीवदानी स्पोर्ट संघाला. म्हणजे बामणडोंगरीचा कुठला पण संघ असो त्या संघाला योगदान द्यायचं काम पूर्ण करत असतात. रॉकी भाई धन्यवाद, आलात तुम्ही आमच्या शब्दाला मान टाकून, त्याबद्दल तुमचं पण कौतुक. तर खरंच या ओलू मैदानाकडे उर्वरित उत्तरार्ध चालू होईल. उत्तरार्धात धावा काढायच्या त्या कल्पेश संघाला 48 धावांचं योगदान असणार आहे विजयासाठी. 48 धावा कशा उभारतील हे लक्ष वेधून घेणं गरजेचं असणार आहे. चेंडू द्या, आणखी चेंडू द्या. ज्या 5 मॅची करायच्या फास्ट केलं पंच, आता लावा बिल्डिंग. चला झालं असेल तर 3 वाजले बघा. 3 ला 6 मिनिटं आहेत. चला या 1 मिनिटात मॅच चालू करा. 3-15 मिनिटापर्यंत उडकायला पाहिजे उत्तरार्ध. या 20 मिनिटात उत्तरार्ध उरकायला पाहिजे. यातून विजेता संघ होईल तो भांडुदाच्या संघाशी भिडेल. खरंच पंचांच्या भूमिकेत जगदीश नाईक, त्यांचे बंधू प्रल्हाद नाईक बघायला मिळतात. समाधान नाईकात साराचे वडील पंचाच्या भूमिकेत. आज सारा कुठे दिसत नाही. मला वाटलं आज पण असेल का इथं मैदानावर. आज नाही दिसत. कालच्या दिवशी स्टिप देत होती सर्व खेळाडूंना. अशा प्रकारे खेळायचं चांगला असं उद्देश होतं त्या मुलीची, छोटीशी मुलगी. संदेश इकडे. सेजल आणि माही संघाच्या संगणकाला विनंती आहे यायचं आहे. आर्यन ना, आर्यन यायचं आहे इकडे. आर्यन विनंती असेल यायचं आहे आपण. आर्यन तर कल्पेश आणि आयुष म्हात्रे, कल्पेश ठाकूर आणि आयुष म्हात्रे. मनोज नाईक गोलच्या माट्यावर सामन्याला सुरुवात होत आहे. क्लिक केलाय चेंडूला, फक्त टूला नाही दिला, फक्त पुश केला. वाटलं जबरदस्तीची. अरे काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतं चिकूकडनं. चेंडूला अर्थला घातला. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण, 3ऱ्या धावाचा प्रयत्न. काय चाललाय याच्या क्षेत्ररक्षणामध्ये? 3 धावा सुद्धा पूर्ण. सहज टूला दिला होता पण सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केलं शुभम पाटील याने. 3 धावांना खाता खोलत होती संघाची धावफलकावर 3 धावा. मनोज नाईक विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे जितेश म्हात्रे यांच्याकडनं. जितेश म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी मनोजवर किती प्रेम आहे बघा. चला आहे तसंच केलो. लागोपाठ 2 विकेट घेतले तरी मनोज नाईकसाठी, हितेश म्हात्रे यांच्याकडे लागोपाठ 2 विकेट घेतले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा भिडकवला चेंडू, पॉइंटवर क्लिक केला. क्षेत्ररक्षक का बघत राहिला? चेंडूवर झडप घालणं गरजेचं होती. 1 धाव तर पुन्हा 2ऱ्या धावाचा प्रयत्न. आयुषने केलेला हा फटका. या 2 धाव्यानं धावफलकावर धावा 5 लागल्या जातात. 48 धावांचं आव्हान आहे. 2 चेंडूमध्ये 5 काढल्यात. कल्पेश आहे दुरंत डोक्याचा, जबरदस्त डोका मैदानामध्ये वापरतो. जेवेळेला कल्पेश मैदानामध्ये असतो ना त्यावेळेला काय ना काय विचित्र खेळ असतोच. डोका चालतच असतो त्याच्या मैदानामध्ये. कशा प्रकारे, कारण दुसरा कोण खेळाडू असतो तर 2 धावा काढल्या असत्या आणि स्ट्राईक स्वतःवर ठेवली असते. म्हणून कल्पेशने तसं नाही केलं. 3 काढले आणि स्ट्राईक आयुष दिली. तोपर्यंत आयुषने हा टोला खेळला. 1 धाव तर मिळतोय. पियुषने चेंडूला पकड घातली
एक धावने धावफलकावर 6 धावा जोडल्या जातात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 48 धावा काढायच्या आहेत. 12चा रन रेट आहे. 12 48 48 म्हटलं तर 12चाच काढायला लागेल. प्रत्येक षटकामध्ये 12चा रन रेट आहे. असं सांगितलं का खेळाडूंना साहजिक रन रेट वाटतो, कारण 12च करायच्या षटकामध्ये तेवढं नाही असं वाटतं आणि त्याप्रमाणे खेळ दाखवला जातो. पण गोलंदाजांना 8 पर्यंत रोखणं गरजेचं असेल. या षटकातील हा चेंडू, हा स्लोवर पुन्हा एकदा क्लिक केलाय. काय खेळ फलंदाजी बघायला कल्पच मोठे पटकी खेळणार नाही. त्याला माहिती आहे आपली विकेट गेली तर आपण मैदानाच्या या संघात या माहेर हो या मैदानातून. डीजे वाजव. जबरदस्त टोला या चौकारने धावफलकावर धावा लागल्या जातात. दुहेरी अंकात 10 धावसंख्या लागल्या जातात. 12चा रन रेट आहे. कल्पेशला ठाऊक आहे की संत गतीनेच खेळणं गरजेचं असेल. मोठा पटका केला जात नाही. जोर कसा अपील होते पंचांकडे आणि पंच सांगतात की हा ऑफच्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू. लेग बायच्या स्वरूपात ना पंच आमच्याकडे पण लक्ष द्या. आम्हाला पण इशारा केला कळवा की कसला आहे, कारण ते एक धाव त्याच्याने जोडली तर कुणाची इथून मॅन ऑफ द सिरीज जाईल. त्यामुळेच काल पण अशीच गेली. ओमकारची गेली, संदेश गोंधलीची गेली. एक विकेट एक धाव एक विकेटसाठी. ओमकार किती नाराज झाले असेल, तर माझ्यावर तर भरपूर नाराज झाला असेल, कारण अन्य मॅच बघायला आलो त्यामुळे असं झालं असेल. तर धावफलकावर धावा डबल 1 11 धावा. मनोज नाईक या षटकातील हा चेंडू फेक करील. जबरदस्त चेंडूची पैकी पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडूचा नाही पंच देतील तेच आहे. खराब चेंडू. एक अव्वंतर धावफलकावर 12 धावा. बारा धावसंख्या फलकावर. संत गतीचा क्रिकेट चाललाय. 48 धावाचा आहे. रन रेट तर कल्पेशच्या थ्रूने बरोबर आलाय. 12चाच रन रेट हवा आणि 12 धावसंख्या फलकावर लागले. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. संत गतीने खेळ चाललाय. या दोन खेळाडूंमध्ये मोठा फटका केल्याचा प्रयत्न ठेवत नाही. षटकार किंवा चौकार केल्याचा प्रयत्न ठेवत नाही. फक्त गॅप शोधतात. त्या गॅपला चेंडू पाठवतात. 1 धाव 2 धावात अशा पूर्ण करतात. आता कल्पेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवला असं वाटतं. या 2 धावेने धावफलकावर 14 धावा. कुठलाच विकेट नाही. मनोज नाईकने पहिला षटक फेकला, मंगला तर माघारच फेकला जाईल असं म्हणेल. 14 धावसंख्या. समीकरण बदललं. येणारे असतील 18 चेंडू आणि 34 धावा. 18 चेंडू 34 धावांचं समीकरण येतोय. पाणी न्या मैदानामध्ये. पाणी न्या. बाटल्या ठेवा 2-3 भरून. रिक्षा नका. धूप कल्पेश धूप. ऊन खाऊन चालव जादू सारखा. खरंच जबरदस्त लढती बघायला मिळतात बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. 2025चा संग्रामपूरच्या ना आणू आपण चेरगल आणू. निश्चित 4 तरी आणू. डान्स असला तर आणखी प्रेक्षक वर्ग वाढेल. आणू संपू 4-5 हजार रुपये. सुभाष नाईक दुसरा गोलंदाज वावरतोय. 40+ गोलंदाज आहेत. सुभाष नाईक, मनोज नाईक तर वावरला गेला. सुभाष नाईक जिम्मेदारी घेतली हातामध्ये. एक फलंदाज दिसत नाही यांचा. एक कुठेतरी कमी वाटतंय. आदेश गोंधली दिसत नाही या संघामध्ये. आज शेकड्यांच्या जंगी शर्यती असतील. खरंच या बामणडोंगरी गावामध्ये भरपूर शौक आहेत शेकड्यांच्या जंगी शर्यती. क्रिकेटचं तर बोलूच नका. भरपूर छंद आहे. क्रिकेटमध्ये वेडच केलंय बामणडोंगरी गावाला. या षटकातील हा चेंडू हा भिरकवला जातोय. कल्पेशने आता मोठा फटका केल्याचा प्रयत्न ठेवला. जेलखाली क्षेत्र कल्पेशला पकडला गेला. आता कुठेतरी मॅचला मजा येईल, कारण मोठा फटका डीजे वाजवता.
ठेवलं होतं, वाटलं होतं कल्पेश मॅच एक दोन धावेने पुढे नेईल का, पण मोठे फटका लालच दिलाय गोलंदाजाने सुभाष नाईक याने. आपण चतुर गोलंदाज आहे, भरपूर वर्ष जीवदानी संघामध्ये केलेला हा सुभाष नाईक आहे. त्याला माहित आहे कुठल्या फलंदाजाला किती लालच द्यायची, कुठपर्यंत टोला केलेला, आणि त्या लालची मुलं कल्पेश बा दोन तमूच्या रस्त्याला होते. जबरदस्त गोलंदाजी सुभाष नाईकची, जोरदार टाळ्या होते या 40+ गोलंदाजाला सुभाष नाईकला. कारण असा गोलंदाज वावरला की चांगली गोलंदाजी होतो. द्या आणखी काय हवं आहे बॅट. ओमकार नाईक येतोय, त्याचं पण स्वागत. खरंच भरपूर योगदान आहे. 2 दिवस नाही, धंदा पाणी नाही, इथं मॅचला टुर्नामेंटला असतोच. या प्रीमियर लीगला कधीच खेळत नाही तो बामणडोंगरी प्रीमियर लीगला. तेजस म्हात्रे आणि ओमकार नाईक यांचं कौतुक करत इतकं. 5 वर्षाचा बँड आहे त्याला प्रीमियर लीगचा, त्यामुळे खेळत नाही तेजस म्हात्रे आहे. तो तेजस म्हात्रे कुठे आहेत आपले? या षटकातील हा चेंडू सुभाष नाईक, हा चेंडू भिडकवला, जबरदस्त टोला. निखिल आल्या दाखवला आसमान या गोलंदाजाला. 200 रुपयाचं मार्गदर्शक तकदीरसाठी. डीजे वाजव. धन्यवाद डीजे 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 डीजे. हा चेंडू जबरदस्त चेंडूच फेकी होते, चांगला चेंडू फेकला होता. कंटिन्यू आहे. 200 रुपयाचे. यावरती टेजवर या, खाली नाही टेजवर, कोणी पण घ्या, टेजवर यायचं आहे. सन्माननीय दीपकजी गोंदली यांच्या शुभ हस्ते या आयवा कॅचचं पारितोषिक देण्यात येईल. दीपकजी गोंदली यांच्या शुभ हस्ते तकदीर यांनी आयवा कॅच घेतली, त्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक देण्यात येते. या षटकातील हा चेंडू सुभाष सापडतोय. तकदीर आयवा कॅचसाठी कंटिन्यू आहे. 200 रुपये बघा तकदीरने घेतलं. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 27 27 ना 27. दुसरा गोलंदाज सुभाष नाईक. काय मोठा फटका केला गेला, थांबायचा आहे. फलंदाज सांगतोय निखिल खोतने दाखवलेला आसमान, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा जोरदार फटका. जेल होता एस्ट्रेक्सने का प्रयत्न केला नाही असं वाटतंय. प्रयत्न करणं गरजेचं होतं एस्ट्रिकाने. आम्ही लाईव्ह मध्ये बघतो का हा एस्ट्रिकाचाच झेल होता, पण का प्रयत्न केला नाही. गोलंदाज पण सांगतोय सुभाष नाईक तू प्रयत्न करणं गरजेचं होतं. तोपर्यंत एक धाव तर मिळली निखिलला, एक धाव मिळली संघाला जीवदानीला. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या डबल दुरी. 22 धावा डबल दुरी. जबरदस्त. आतापर्यंत 26 धावांची गरज येणारे चेंडू असणार आहेत ते 15 मध्ये 26 ची गरज असणार आहे. कल्पेशची विकेट किती महागडी ठरेल ते समजून जाईल. आर्यनच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू. यश येते, चेंडूला पकड घालते, तोपर्यंत एक धावने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 23. समीकरण बदललंय. समीकरण येतोय ते 25. 14-25 समीकरण येतंय. या षटकातील हा चेंडू आयवा कॅचसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. हा चेंडू पंचांचा इशारा खराब चेंडूचा. खरंच धन्यवाद पंच प्रल्हाद नाईक, जगदीश नाईकचे बंधू तिकडे समाधान नाईक पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतात. जगदीश नाईक पण सकाळीपासून पंचगिरी करतात. यानंतर लढतीला जगदीश नाईकच राहतील, कारण सुपर 6च्या लढती आहेत, त्यामध्ये जगदीश नाईक असणं गरजेचं आहे पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू पडला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा. एक धावांतर धाव. समीकरण बदलतोय वारंवार. येणारे चेंडू असणार आहेत 14. समीकरण येतोय 23 धावांचं. 14 चेंडू 23 धावा. जी 12ची सरासरी गाठतोय संघ हा जीवदानी. 25 धावा पलकावर लागल्यात. कल्पेशची विकेट गेली, तिथं कुठेतरी मागणे ठरेल का असं वाटलं होतं. निखिलची विकेट घेणं गरजेचं असेल, पण निखिलनं क्रीजवर राहणं खेळणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी विजय मिळवायचा असेल तर. हा चेंडू ब्लॉक आल. जबरदस्त गोलंदाजी. एक चेंडू चुकीचा पडला या गोलंदाजीने, तिथं मोठा फटका केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन आयुष आणि निखिल खोत याच्याकडनं. या 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 27. येणारं समीकरण असणार आहे 12 ना. 12 चेंडू मध्ये 21 ना. एक आहे ना चेंडू का झाली ओर. पंच चेंडू बघा किती झालेत. 2 खराब चेंडू.
टोटल 3 खराब. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर खराब, त्यानंतर 1, त्यानंतर 1, त्यानंतर लगेच 2 वाईट, त्यानंतर एक चेंडू आहे. मी सांगतो बघा, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू खराब, चौथा चेंडू 1 धाव. डॉट आहे का? थँक्यू. धावा तितक्याच आहेत ना? धावा बरोबर आहे. 21 राहिल्या. सॉरी, सांगतो पुन्हा. धावा राहिल्यात. आता समीकरण बदललं जातोय. 12 चेंडू आणि 22. 12 चेंडू 22. चला जाऊ सामन्याला सुरुवात करायची आहे. अद्याप सामने किती केलवायचे आहेत आपल्याला? 5 सामने केलवायचे आहेत. 3 वाजून गेले. संपायला हवी होती लढत 3:15 पर्यंत. अद्याप तिसरा षटक आहे. या षटकामध्ये 2 षटकामध्ये भरपूर टाइम घेतला. कमीत कमी 15 मिनिटे घेतली या 2 षटकांना. पियुष येते गोलच्या माट्यावर. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावांचं समीकरण येतोय. बारा चेंडू 22 धावा. पीएस गोलच्या माट्यावर. आयुष असणार स्ट्राईकवर. याची कडा झेल होता. झेल टिपता आला नाही. सुटाचा क्षेत्ररक्षण होता. 1 धाव तर मिळतो. 1 धावने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 27. समीकरण बदललं. 11 चेंडू 21 धावांचे. करो या मरो अशी लढत आहे. कल्पेश ठाकूर बाद झाल्यानंतर दर्पण 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 वाढत चालले असं वाटतोय. एखाद विकेट, निर्धाव चेंडू, एखाद मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतोय जीवदानी संघाला. एखाद विकेट मॅच मध्ये आणू शकतोय या हर्ष 11 संघाला, चिकूच्या संघाला. एखाद विकेट मॅच मध्ये आणू शकतोय. एखाद मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतोय जीवदानी संघाला, कल्पेशच्या संघाला. असा क्रिकेट आहे मित्रांनो. टिंगल मस्ती चालू असतं क्रिकेटमध्ये. केली तर भरपूर आहे, नाही केली तर असंच आहे. अरे या षटकातील हा चेंडू जबरदस्त. चेंडूची पैकी जोरकच अपील होते. आवाज आला असता. बॅटची काढा घेतल्यानंतर इथपर्यंत आवाज येतो. टमच्या खाली माईक लावलंय आम्ही. तर हा चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूवर धाव नाही. समीकरण बदललं. 10 चेंडू 21 धावांचं आलं. सुहास नाईक यायचंय मंचावर. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेश पाटील आपण पण मंचावर यायचंय. मंचावरनं असं नसतं होऊन मॅचची मजा लुटायची आहे. स्वागत करण्यात, सन्मान करण्यात येणार आहे दिनेश पाटील. आपण जबरदस्त कुक होता, जेवण चांगलं बनवलं, त्याबद्दल तुमचा सन्मान करण्यात येतोय. दिनेश पाटील यायचंय आपण मंचावर. जगदीश नाईक पंचांच्या भूमिकेत नंतर दिसतील. तर जगदीश नाईक आपण पण मंचावर यायचंय. आपलं पण स्वागत करण्यात येईल. हा चेंडू जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण झालं तिकडे राजेश ठाकूर यांच्याकडनं. किती काढल्या तोपर्यंत? 3 धावा. या 3 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 30. उर्वरित समीकरण उरले गेले आहे ते येणारे 9 चेंडू आणि 18. दिमागाचा खेळ चाललाय मैदानामध्ये. निखिल आणि 9 चेंडू आणि 18. 9 चेंडू 18. शुभम पाटील काहीतरी कानमंत्र दिलाय गोलंदाजाला की मोठा फटका खेळणार नाही, खालूनच खेळतील. मोठा घेतला तर विकेट जाईल. त्यामुळे ते खालून 1-2 1-2 करून विजयाच्या दिशेला जातील. त्यामुळे कशी गोलंदाजी करायची हे कानमंत्र देऊन आलाय शुभम पाटील यांना. हा चेंडू पडतोय. जबरदस्त टोला दिला केरलेच्या दिशेला. शुभम पाटीलला माहित आहे की या प्रकारेच केलं जाईल. क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेने समीकरण बदललं जातोय. येणारे असणार आहेत 8 चेंडू आणि 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. काय समीकरण होतं कुठं आणलंय कुठं. जबरदस्त गोलंदाजी होतोय. खरंच हे चांगलं कानमंत्र होतं शुभमचं. कारण मोठा फटका खेळायला देणारच नाही चान्स. आणि मोठा फटका केला तर आपण मॅच गमावणार असं पण आहे. पण तो मोठा फटका केला एका तर मॅच मध्ये येऊ शकतोय जीवदानी संघ कल्पेशचा. हा चेंडू बॅटची काढा. स्वतः एसटीच्या चेंडू खाली. मोठा विकेट. आयुष मात्रे
बाद होतो मध्ये वाजव डीजे आता. धन्यवाद डीजे. तर खराच यामधून विजयी संघ होईल तो भिडणार आहे भानुदासच्या संघाला, स्नेहल सर्वेंट्स ऑफ स्पोर्ट या संघाला. अलंकार मात्रेचा भानुदास, समीर मात्रेचा संघ, रुपेश नाईकचा संघ. खरंच भानुदास मात्रे त्याचा कर्णधार आहे. समीर नाईक आहे, अर्धशतक केलेला काल त्यामध्ये आहे. खरंच मॅन ऑफ द सिरीज वर जाईल जर आत्ताची मॅच चांगली खेळला तर, कारण अर्धशतक त्याचंच लावलं गेलं आहे. जबरदस्त 2500चं पारितोषिक पटकावलं गेलंय. सन्माननीय अमरशेठ म्हात्रे जीवदानी कलाक्रीडा मंडळ यांच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि अर्धशतक काढील त्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. घ्या पंच बरोबर केलवा, का उशीर करता? 3 वाजून गेलं, 3:15 होता, 5 मिनिटं एक्स्ट्रा खालीत. यानंतर षटका कमी करण्यात येतील. या षटकातील चेंडू करणसाठी पडतोय. चांगला चेंडू, 6 चेंडू 16 धावा. चला मीटिंग नका घेऊ. शुभम मात्रे, शुभम पाटील मीटिंग नका, चला तुरंत. फिल्डर कशाला जमवता? बॉलर एकच निवडायचा आहे ना, सर्वजण कला एकत्र होता. मनोज नाईक कशाला एकत्र होता? गोलंदाज तोच वावरणार आहे ना, काय वेगळा आहे? शुभमच्या जागी दुसरा कोण आहे? सहा चेंडू 16 धावा. शुभम स्वतः कर्णधार गोलंदाजी उमाट्यावर. हर्ष 11 संघाचा हा गोलंदाज, जीवदानी संघाचा हा फलंदाज निखिल. दोघांमध्ये ही लढत. मगाशी निखिलने गेलून नव्हता दिला या शुभमला, कारण निखिल जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा 7च धावा दिल्या त्या निखिलने या शुभमला. परंतु या गोलंदाज आता रोखून ठेवील का निखिलला, की निखिल 16 धावा चेस करील? येणारी 6 चेंडू 16 धावा असं समीकरण येतोय, बघायचं आहे. भानुदास मात्रे आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. हा चेंडू बॅटची करा, विकेट निखिलची मोठी विकेट. काय डान्स बघा, पकडा पकडा डीजे वाजवा. धन्यवाद डीजे मास्टर. खरंच जबरदस्त विकेट पकडला गेला. काय डान्स बघितला शुभम पाटील याचा, कसला डान्स केला मैदानामध्ये. विकेट गेल्यानंतर निखिलचं, कारण त्याला माहित होतं निखिल मैदानामध्ये राहिला तर धावसंख्या या सहज 16 पूर्ण करेल. पण समीकरण बदलले. आता येणारे 5 चेंडू आणि 16 धावा. जबरदस्त क्रिकेट, डान्सिंग क्रिकेट बघायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काही विचित्र दिसतोय आपल्याला चित्रीकरण. शुभम पाटील गोलच्या मठावर. आदित्य खत खेळतोय, क्षेत्ररक्षण होतोय इकडं. तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का बघायचा आहे. 2 धावा, जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय. 4 चेंडू 14 धावा. आर्यन म्हात्रे यांच्याकडनं चांगला चेंडू अडथळा घातला. चेंडू 14. एकात मोठा फटका आदित्य खोत याच्याकडनं येणं गरजेचं असेल. एकात मोठा फटका संघाला आपल्या विजयाच्या दिशेला नेऊ शकतोय. स्लोवर चेंडू, जबरदस्त गोलंदाज. कारण इतकी वर्ष खेळतोय शुभम पाटील, त्याला माहित आहे की कशी गोलंदाजी करायची, कुठला गोलंदाज आहे त्याप्रमाणे गोलंदाज. 3 चेंडू 14. हा चेंडू जबरदस्त चेंडू. 2 चेंडू 13 धावांची समीकरण येते. 2 चेंडू 13.
हर्ष इलेव्हन जबरदस्त मॅच. किरण म्हात्रे याचे स्पॉन्सर आहेत. खरंच यानंतर यातून विजय संघ तुरंत खेळायचा आहे. रेस्ट नाही तुम्हाला. चिट्ट्या पाडल्या त्याप्रमाणे केलवणार आहे. आधी चेंडू एक टाकायचे. कोण जिंकल सांगू इच्छितो नाही. हा चेंडू जातोय. एक चेंडू 13. या लगेच शुभम यायचं आपण नाणेफेकीसाठी. तुरंत यायचं धावत. मॅन ऑफ द मॅच शुभम. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पण आणि नाणेफेकीसाठी पण तुरंत यायचं आहे. मी विनंती करीन आमचे मान्यवर. नाणेफेक कोणच्याची? सन्माननीय दीपकजी गोंधली यांच्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेलाय. शुभम यायचा आहे ना नाणेफेक पण तिथंच जा. हे तिथंच जे नाणेफेक ना तिथंच मॅन ऑफ द मॅच अमित ठाकूर यांच्या शुभ हस्ते. अगोदर चिट्या काढल्या. चिट्या उडल्यावर त्या तो अगोदरच सांगितलेलं ना विजेता